निवडून आल्यानंतर आपलं संपूर्णच राहुरी शहरात, मी प्रभागाचंच नाही म्हणत आहे, पण आमचं ध्येय असं आहे की भूमिगत गटारींमुळं जे रस्त्यांची आता काही काळ प्रशासकच होतं, त्यामुळे त्याची कामं काही मंजुरी झालेली नाही किंवा ती कामं झालेली नाहीत. तर ते पहिले प्राधान्य देऊन आम्ही ती कामं सर्वात पहिले करणार आहे. पाण्याचं जे नियोजन आहे, नवीन टाक्या ज्या चालू झाल्यात त्याचं नियोजन व्यवस्थित अजून कसं करता येईल या गोष्टीकडं आमचा भर आहे. प्रभागात काही महिला पुरुष आहेत त्यांच्याबाबत काही योजना वगैरे काय करणार? या योजना पुढंच नाही तर पण ह्याच्या मागे पण जर आपण बघितलं तर आमचे जेवढे सहकारी या ठिकाणी होते त्यांनी सर्व ज्येष्ठ नागरिक असतील ते ज्या ज्या योजनांमध्ये बसतात त्यांचं स्वतःवरून जाऊन काम करून दिलेलं आहे. पुढेही ज्या योजना सरकारमार्फत येतील त्या सर्व योजनांचं आपण कसे आपले सर्व नागरिक त्या योजनांमध्ये बसवता येईल कायदेशीररित्या ते आपण प्रयत्न करणार आहे. आता ह्या आपल्या हद्दीत असेल किंवा आपला संपूर्ण परिसर असेल याच्यामध्ये तरुणांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. आमचा नगरपालिकाच नव्हे तर आपण बघितलं की डॉक्टर बाबूराव बापूजी तनपुरे सहकारी कारखाना मागच्याच काही काळात इलेक्शन झालं, मतदारांनी आपल्या बाजूने त्याचा कौल दिलेला आहे. लवकरात लवकर तो कारखाना सुरू करून जर आपण भौगोलिकदृष्ट्या बघितलं तर येवले आखाडा हा कारखान्याच्या सर्वात जवळचा परिसर आहे. तर जास्तीत जास्त आपल्याकडं राहुरीतील आपल्या सर्व आजूबाजूच्या भागातील असतील किंवा कारखान्याच्या कार्यक्षेत्रातली जेवढी तरुण असतील त्यांना जास्तीत जास्त तरुणांना त्या ठिकाणी त्याचा लाभ भेटला पाहिजे. कुणाला नोकरीमार्फत मिळेल, कुणाला त्या संदर्भात येणारी जी टेंडर्स असतात त्यामार्फत असेल किंवा व्यवसाय त्यांना संदर्भ किंवा काही तरुण जे आहेत ते त्यांच्याकडं मोठ्या वाहनांची संख्या जास्ती आहे, जे आपण म्हणतो की ट्रक असतील, छोटे पिकअप असतील, त्या सर्वांना या गोष्टीचा लाभ कसा मिळेल. आणि दुसरी गोष्ट अशी आहे की कारखाना असेल किंवा नगरपालिका असेल, आमचं ध्येय फक्त कुटुंबातील एका व्यक्ती पण संपूर्ण कुटुंबाला त्या गोष्टीचा लाभ कसा होईल की समजा 2 एकर शेती असेल, 3 एकर, त्यातला ऊस लवकरात लवकर वेळेत नेणं, तरुणांचे जे काय त्यांना नोकरी असेल, व्यवसाय असेल त्याच्यात त्या संदर्भात कसं मदत करता येईल हे आपण बघणार आहे. आणि कृषी उत्पन्न बाजार समितीसुद्धा आता आपण आहे, तर त्याच्यामध्ये जवळजवळ आपण जर बघितलं तर व्यावसायिक म्हणजे जे व्यापारी आहेत, आडते असतील, असे एक जवळजवळ 300 ते 350 लोक तिथं आहेत. वाहनांच्या मार्फत जर असतील तर 150-200 लोक असतील किंवा किंबहुना जादा लोक असतील. त्या सर्वांना न्याय कसा देता येईल त्या हिशोबाने आम्ही काम करतो आहे.